संजीव उर्फ बबलू अंकल त्यांच्या समवेत अनिकेत. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. आणि पहिल्या षटकासाठी देवकृपा संघाकडून आलाय विशाल. पहिला चेंडू भिरकावलाय, इथून देऊन जाईल 6 धावा. सुरुवात इथे मात्र गोड केली आहे फलंदाज संजीव याच्या माध्यमातून षटकार ठोकून. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत. 6 धावांचा चष्मा जरूर घातलाय, परंतु आता घडलंय काय? पंचांकडे दाद जरूर मागितली, अपेक्षेने पाहिले, परंतु सकाळच्या सत्रामध्ये देवाचं दर्शन विठोबाच्या सारखा उभा राहिलेला आपले पंच जरूर पाहायला मिळाले. मंदिरातला देव इथे मैदानात उतरला की काय असा प्रश्नचिन्ह नक्कीच उद्भवला होता. आता मात्र चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र कोणाचा झेल सोडलाय? ज्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता त्याचा झेल इथे सोडलाय आणि त्याला पहिलं जीवनदान देत असताना धावसंख्या धावफलकावर एकने वाढेल. धावफलकावर लागल्या त्या 7. धावा धावफलकावर. आणि आता प्रथमताच अनिकेत आलाय स्ट्राईक एंडला. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावर. त्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर झेल उडाला जरूर होता, परंतु झेल पकडता आला नाहीये आणि तिथे मिळाली ती 1 धाव. एकूण धावसंख्या धावफलकावर 7. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक इथे मात्र अनुभव पणाला लावत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज विशाल याच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होती. चांगला चेंडू, पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट. या षटकातील शेवटचा एक चेंडू, चांगलं कमबॅक इथून मात्र जरूर पाहायला मिळतंय गोलंदाज विशाल याचं. कारण आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आणि सलगचे 2 डॉट. शेवटच्या चेंडूवर काय मोहर लागली जाईल धावांची हे देखील पाहावं लागेल. आणि आता पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय ना, धावसंख्या रखडवली गेली ती 7 या आकड्यावर. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना गवळी धुरंधर संघ जरूर 7 या आकड्यावर अडकलाय. कारण विचार केला तर सुरुवात मात्र षटकाराने झाली होती, परंतु शेवट मात्र डॉट बॉलने जरूर होते या पहिल्या षटकाला. तर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात होईल तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा विनंती असेल, यानंतरचा सामना अकाल ज्योत सेवा संस्था आणि त्यांच्या विरोधात सीबीडी कॉप्स. याच दरम्यान आमचे गुरुवर्य नितेश दादा भोईर ज्यांच्या आखाड्याच्या तालमीमध्ये आम्ही या समालोचन क्षेत्रामध्ये जरूर कार्यरत आहोत, त्यांचे इथे शुभागमन झालंय आणि थोड्याच वेळात त्यांचा गोड आवाज आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. त्यांचं देखील या सीबीडी प्रीमियर लीग 2025 अंतिम दिवसामध्ये करूया आपण सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे, जिथे मात्र चालू असलेली लढत आपण पाहतोय गवली धुरंधर्स आणि त्यांच्या विरोधात देवकृपा वॉरियर्स.
दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज कुणाल पाटील, त्याच्यावर पहिला चेंडूवर मात्र प्रहार जरूर पाहायला मिळाला. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात, परंतु चेंडू झालाय फरार. सीमारेषे पलीकडून येतोय 4 धावा. चौकाराच्या सायणीतून मात्र धावफलकाचा विचार केला तर दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना 11 हा आकडा जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाला सुरुवात आपण विचार केला तर षटकाराने झाली होती, परंतु इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात चौकाराने सुंदररित्या जरूर पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज झालाय कुणाल पाटील. केपी वर केलाय प्रहार, चेंडू चाललाय सीमारेषा पार, हा येतोय षटकार. आता मात्र सकाळच्या सत्रामध्ये संजीव उर्फ बबलू अंकल यांची बॅट इथे बोलायला लागली आहे. चौकार आणि षटकारांचे धडे गिरवायला सुरुवात जरूर झाली आहे आणि ते सातत्यपूर्ण धडे इथे टिकवता येतील का, येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. धावफलकावर धावांचा विचार केला तर 0 गडी बाद 17 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. बिनबाद 17 धावा धावफलकावर. हा देखील चांगला चेंडू जरूर पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साह्याने एक धाव कंप्लीट. 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात. गोलंदाज कुणाल पाटील. देवकृपा वॉरियर्स त्यांच्या विरोधात गवळी धुरंधर्स हा आजच्या दिवसातील दुसरा सामना जरूर पाहतोय. आणि पहिल्या सामन्याचा विचार केला तर सहजरित्या सोप्या पद्धतीने सीबीडी कॉप संघाने सामना जिंकला आणि पुढच्या विचार केला तर वाटचालीसाठी आपण शुभेच्छा त्यांना देखील देऊया. आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल याचं विवरण देखील आपल्यापर्यंत पोहोचतोय. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय कुणाल पाटील. बॅकफुटवर जाऊन पंच केलाय आणि पंच केलेला चेंडू घरंगळत चालला, इथून देऊन जाईल गवळी धुरंधर संघाला हा चौकार. धाव संख्येत भरणा होईल संघाची धावसंख्या 22. खूप महागडं षटक, कारण विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर हा चौकार पाहायला मिळाला. आणि कुठेतरी इथे मात्र धावांसाठी झगडत असलेला गवळी धुरंधर संघ आता मात्र सुस्थितीमध्ये जरूर पोहोचलाय. 22 धावा धावफलकावर. अजून देखील या षटकातील 2 चेंडूंचा खेळ जरूर शिल्लक असेल. काहीसं दडपण या गोलंदाजावर जरूर असेल, कारण फलंदाजांनी इथे फटक्यांची आतिषबाजी केल्यानंतर दडपण जरूर येत असतो. आकुडपतीचा चेंडू, इथे मात्र वाईटचा इशारा, उंच उचली घेणारा चेंडू दंडित केलं गेलंय. धावसंख्येत 1 ने भरणा संघाची धावसंख्या 23, लॉस ऑफ 0 विकेट्स. चांगली रणनीती इथून फलंदाज करणाऱ्या गवळी धुरंधर संघाची जरूर पाहायला मिळते. आणि आता मात्र एक पायचीतच्या माध्यमातून अपील जरूर केली गेली होती, परंतु पंचांनी तटस्थ उभे राहून इथे निर्णय नाकारलाय आणि एक सिंगल जरूर पाहायला मिळाली. एक या धावसंख्येने धावफलकावर धावा 24 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू षटक क्रमांक दुसरा, पॉवर प्ले क्रमांक दुसरा हाताळत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर कुणाल पाटील याची जरूर पाहायला मिळते. सुरुवात मात्र 7 या धावसंख्येची खर्चिकपणा करून पहिलं षटक हाताळलं होतं विशाल याने, परंतु दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिथे फटक्यांची आतिषबाजी जरूर पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज कुणाल पाटील. स्ट्राईक एंडला आपण संजीव उर्फ बबलू अंकल यांना पाहतोय. अनुभवाची शिदोरी घेऊन फलंदाजी करते. इथे मात्र
चांगलं गॅदरिंग पाहायला मिळालं. चेंडू पकडला गेला आणि फक्त शेवटच्या चेंडूवर येते सिंगल. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12.50च्या सरासरीने गाठत असताना जाऊन पोचले आहे ती गवळी धुरंधर संघाची 25 या आकड्यावर पोचलाय गवळी धुरंधर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय नेक्स्ट मॅच अकालज्योत सेवा संस्था त्यांच्या विरोधात CBD कॉप्स दोन्ही कॅप्टन आपल्याला सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण जरूर नाणेफेक करणार आहोत याची नोंद असावी. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हर्षल सज्ज होईल देवकृपा वॉरियर संघाकडून. चांगली सरासरी आतापर्यंत फलंदाजी करत असताना गवळी धुरंधर संघाची जरूर पाहायला मिळते. याच सरासरीने जर फलंदाजी केली तर मात्र 60 हा आकडा पार केला जाईल यातील मात्र शंका नसेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात जरूर पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्ह पद्धतीचा हा फटका जरूर सजवला गेला होता. त्यानंतर मिळाली सिंगल. एक या धावसंख्येने सुरुवात होत असताना संघ मात्र जाऊन पोचला 26 या आकड्यावर. विचार केला तर 2 षटकार 1 चौकाराच्या साह्याने संजीव उर्फ बबलू अंकल अजून देखील खेळ करत आहेत. सव्वीस धावा झाल्यात. 26. चला थोडीशी घाई करा प्लीज. अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपल्याला अतिरिक्त सामने जरूर खेळवायचे आहेत. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये परंतु नो मॅन्स लँडमध्ये पडला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षण जरूर चांगलं झालंय परंतु 2 धावा कुठे रोखल्या जाणार नाहीत आणि 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 28 हा आकडा धावफलकावर जरूर गवळी धुरंधर संघाच्या सलामीवीरांनी गाठलाय आणि पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली आहे आणि हीच पार्टनरशिप जर टिकवली तर मात्र मोठी धावसंख्या उभारली जाईल यात मात्र शंका नसेल. परंतु पहिल्या विकेटसाठी इथे मात्र प्रयत्न करावे लागतील ते देवकृपा वॉरियर संघाला. पहिला ब्रेक थ्रू कोणता गोलंदाज देईल याकडे देखील लक्ष असेल आणि इथे मात्र चांगला फटका सजवला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता शेवटच्या क्षणाला सावरलंय आणि 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर 30 धावा धावफलकावर. चांगलं षटक आतापर्यंत हर्षल याचं जरूर पाहायला मिळते. 3 चेंडूंची समाप्ती. 3 चेंडू शिल्लक. चांगला फटका. इथून मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा इथे 2 धावा रोखण्यामध्ये अपयश आले ते देवकृपा वॉरियर संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 32. धावा येणं गरजेचं आहे. त्या येत आहेत गवळी धुरंधरसाठी त्या धावा येत आहेत ही मात्र जमेची बाब असेल. पुन्हा एकदा झेल हवेमध्ये उडाला होता परंतु झेल निसटलाय. दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत 1-1 जीवनदान मिळालंय आणि धावसंख्या धावफलकावर 33. चांगला चेंडू हाताळला गेला. शरीराचा वेध घेणारा चेंडू जरूर होता. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं कारण या षटकामध्ये एकही षटकार ठोकू दिला नाहीये.
3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 34-34. आपण घेऊया ड्रिंक्स ब्रेक. कुणी कुठे जाऊ नका, पाहत रहा CBD प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 8. या पर्वातील अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला दुसरा सामना. पुन्हा एकदा विनंती असेल नेक्स्ट मॅचसाठी अकाल ज्योत सेवा संस्था आणि CBD कॉप्स दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी आपण सज्ज रहा. चला ड्रिंक ब्रेक जास्त घेऊ नका. दोन्ही संघांना विनंती आहे, ड्रिंक ब्रेक जास्त घेऊ नका, लवकरात लवकर चालू करा. चला चला ड्रिंक ब्रेक जास्त घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे, तर लवकरात लवकर बाहेर यावे. पळत पळत बाहेर या. झाले झाले. चला गाडेकर पळत या बाहेर. चला कमिटीला सहकार्य असू द्या जरा. आजच्या दिवस आज सामने भरपूर खेळवायचे आहेत आपल्याला, त्यामुळे लवकर लवकर सामने संपवायचे आहेत आपल्याला. हॅलो, कमिटीकडनं एक निर्णय आलेला आहे, जो मॉन्ट्रियलच्या बाहेर 6ला कॅच पकडेल त्याला 200 रुपये लागू आहेत. कॅच पकडा आणि 200 रुपये मिळवा, अशी स्कीम कमिटीने आज घेतलेली दिवसभर आहे. आयवा कॅच 200 रुपये, कॅच पकडा 200 रुपये घ्या. आयवा कॅच. तर गोलंदाज आलाय चौथ्या षटकासाठी आत्मजित, ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी असेल, परंतु त्यावर केलाय प्रहार. हा येतोय देखना स्टोक. संजीव याच्या बॅटमधून या इनिंगचा तिसरा उत्तुंगाचा षटकार. धावसंख्या धावफलकावर भरमसाठ वेगाने पलत असताना जरूर पाहायला मिळते. धावा धावफलकावर लागल्यात आतापर्यंत 40 धावांचा पल्ला गाठलाय. तर हे षटक फेकण्यासाठी आपल्याकडे फक्त 5 मिनिटांचा कालावधी असेल, याची नोंद असावी देवकृपा वॉरियर्स. अन्यथा मात्र फिल्डिंग डिस्ट्रिक्शन जरूर शेवटच्या षटकामध्ये आपण एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये घेणार आहोत, याची नोंद असावी. दुसरा देखील फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे मात्र मिसफील्ड, परंतु बॅकअप चांगला आलाय आणि 2 धावा कुठे रोखल्या जाणार नाहीत. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अजून देखील तळ टोकून इथे मैदानामध्ये खेळ करत असताना आणि चांगली पार्टनरशिप आतापर्यंत विचार केला तर 42 धावांची. 42 लॉस ऑफ 0 विकेट्स. गवळी धुरंदर्स. आखुडबाईचा चेंडू, त्यावर केलाय पंच, परंतु मिस टायमिंग आहे. उंची जास्त, लांबी कमी. पहिला ब्रेक थ्रू आत्मजितच्या माध्यमातून जरूर दिला गेलाय आणि धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात जाऊन पोचली आहे ती गवळी धुरंदर संघाची 42 या आकड्यावर. तर नक्कीच आता मात्र मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय, ज्याने मात्र पहिल्या दिवसामध्ये अर्धशतकी केली होती. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं त्याला फलंदाजी मिळाली नाही आहे, कारण या दोन्ही फलंदाजांनी तळ टोकून फलंदाजी केली होती. परंतु ऋषिकेशकडून परत एकदा या अंतिमच्या दिवसामध्ये या अर्धशतकी खेळीची अपेक्षा असेल आणि ती अपेक्षा इथे पूर्ण होईल का संघासाठी हे देखील पाहावं लागेल. एक चांगला खेळाडू आहे, नवी मुंबईतील चांगला हा फलंदाज आहे, ज्याच्याकडे मात्र अपेक्षेच्या नजरेने गवळी धुरंदर संघाचे संघनायक आणि त्याचप्रमाणे संघ मालक देखील पाहत असतील. इथे मात्र पाया मजबूत करून दिलाय. कलश आता चढवायचा आहे आणि कलश चढवण्यासाठी इथे मात्र गोलंदाज माफ करा फलंदाज इथून ऋषिकेश पानसरे जरूर आले तिसऱ्या क्रमांकावर. त्याला 7 अनिकेत याची जरूर मिळेल आणि ती 7 इथे कुठपर्यंत नेली जाईल याकडे देखील लक्ष असेल.
इथे मात्र पहिलाच डॉट बॉल आलाय आणि या इनिंगचे शेवटचे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, कारण या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर चांगली धावसंख्या उभारली गेली आणि पहिला ब्रेक थ्रू आत्मजितच्या नावावर जरूर पाहायला मिळाला आणि चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन देखील नंतरच्या 3 चेंडूवर फक्त खर्च झाल्या त्या 2 धावा आणि एक सफलता, एक डॉट बॉल. आणि आता घडलंय काय, शून्याचा चष्मा घालून ऋषिकेश, ज्याचा आम्ही उल्लेख केला होता अर्धशतकी खेळी करणं अपेक्षित होतं, त्याला मात्र स्वस्तामध्ये शून्यावर परतावं लागलंय. हादरा क्रमांक 2 गवली धुरंधर संघाचा लागलाय तो 42 या आकड्यावर. चला पुन्हा एकदा विनंती असेल, इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, त्यासाठी सीबीडी कॉप्स आणि अकाल ज्योत सेवा संस्था बोथ कॅप्टन आपल्याला टॉस का बॉस मंचावर उपस्थित राहायचं आहे. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वर गुरमीत जरूर पाहायला मिळेल. या षटकाचा विचार केला तर चांगलं षटक, फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे विकेट, जे पहिल्या 3 षटकामध्ये झालं नव्हतं ते या षटकामध्ये करून दाखवले. गोलंदाज आत्मजित, शेवटचा चेंडू, आकुटबाईचा चेंडू, त्याला देखील भिरकावायचा मानस जरूर केला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल ती सिंगल आणि सिंगलने षटक क्रमांक संपले. क्रमांकाचं 4थं, धावसंख्या 1 ने वाढेल. 2 गडी बाद, 43 धावसंख्या धावफलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर गवली धुरंधर्स. चला शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. धावसंख्येचा विचार केला तर 43, गोलंदाजीसाठी नारायण, षटक क्रमांक 5वं शेवटचं आहे, स्लॉगवरचं षटक. आणि लवकरात लवकर इथे आपल्याला जरूर सामन्याला सुरुवात करायची आहे. एका क्षेत्ररक्षकाला थोडीशी इंजुरी जरूर पाहायला मिळते. 5व्या षटकाला इथे मात्र सुरुवात जरूर झालंय. स्वॅग से करेगा सबका स्वागत आणि 5व्या षटकाला स्वागत इथे पाहायला मिळते. नारायण याचं फलंदाज गुरमीत याच्या माध्यमातून षटकाराच्या साह्याने ज्या धावसंख्येला फुलस्टॉप देण्याचं काम केलं होतं मागच्या षटकामध्ये, ती धावसंख्या आता 6 ने उसांडी मारत असताना मात्र जाऊन पोहोचली होती 49. 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात जरूर पाहायला मिळते. गवली धुरंधर संघ सुरुवात झाली आहे. शेवट कोणत्या रीतीने होईल याकडे येणाऱ्या 5 चेंडूंकडे जरूर लक्ष असेल. हा देखील फुलटॉस पाहिजेचा चेंडू, परंतु कार्पेटच्या साह्याने ऑन साइडला चेंडू जरूर गेलाय. एकच धाव, सलामीला आलेला अनिकेत अजून देखील तळ ठोकून आहे आणि सांघिक 50 धावा कंप्लीट झाल्यात. गवली धुरंधर संघाच्या अर्धशतकी खेळी सांघिकरित्या कंप्लीट झाली आहे. 4 चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्येची मजल मारली जाईल. सगळ्यांना सांगता येतं आयवा कॅच चालू झालेली आहे आपली. कॅच पकडा, 200 रुपये मिळवा. आयवा कॅच. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्याच्या हातातून उडले आलेला हा झेल
दुसरं जीवनदान या इनिंगमध्ये फलंदाज अनिकेत याला आणि 2 धावांचा मोबदला जरूर मिळेल. धावसंख्या धावफलकावर 52. प्रेक्षकांसाठी बघा सुवर्ण संधी असेल. संपूर्ण दिवसामध्ये सीमारेषे पलीकडे जर झेल टिपला गेलाय प्रेक्षकांनी तर त्यासाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असेल. या इनिंगचे शेवटचे इन मीन 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला अनिकेत. फटक्यांची आतिषबाजी जरूर करावी लागेल आणि इथे मात्र स्विंग इन मिस. डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळते. 52 या धावसंख्येवर धावसंख्या जरूर पोचली गेली आहे गवळी धुरंधर्स या संघाची. आणि शेवटच्या 2 चेंडूंमध्ये कोणती धावसंख्या येईल आणि कोणत्या धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल यासाठी मात्र स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय अनिकेत. इथे मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे झेल टिपला गेला आणि संपलाय अनिकेतचा खेळ. 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 52. कमान गाडेकर. चला फलंदाज लवकरात लवकर आपल्याला मैदानामध्ये जायचं आहे. शेवटचा चेंडू आहे. 52 धावा धावफलकावर. सुरुवात मात्र चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर आल्या होत्या 18, त्यानंतर 9, पुन्हा एकदा 9 आल्या होत्या आणि त्यानंतर आपण विचार केला आतापर्यंत या षटकामध्ये देखील 9 धावा आल्यात. वाईट बॉल असेल. 1 या धावसंख्येत भरणा होईल. संघाची धावसंख्या 53. 53 धावा धावफलकावर. अजून देखील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. गोलंदाज नारायण, नवीन फलंदाज गाडेकर. गाडेकरच्या बॅटमधून किती धावा येतील. लेग बिफोर विकेटसाठी जरूर अपील केली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील शेवटच्या चेंडूवर कंप्लीट झाल्यात. षटक संपलंय क्रमांकाचं 5. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येत असताना धावसंख्या धावफलकावर गवळी धुरंधर्स 55 या आकड्यावर जरूर पोहोचलाय आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 56 धावांचं आव्हान असेल ते देवकृपा वॉरियर्स संघासमोर. आणि आपण जाऊया टॉस का बॉस मंचावर. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र केला जाईल. एका बाजूला अकालज्योत सेवा संस्था तर दुसऱ्या बाजूला सीबीडी कॉप्स. या 2 संघादरम्यान लीग मॅच जरूर पाहायला मिळेल. टॉस का बॉस मंचावर आम्ही जरूर निमंत्रित करू आमचे नितेश दादा भोईर, एक नवी मुंबईचा गोड आवाज व रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण जरूर टॉस करणार आहोत. थँक्यू विजय. गुड मॉर्निंग एव्हरीवन. व्हेरी फर्स्ट आपण पाहत आहे सीबीडी प्रीमियर लीग 2025चा हा 8वां पर्व आणि 8व्या पर्वामधील अंतिमचा फायनल डे आणि फायनल डे सकाळचं सत्र घड्याळमध्ये बरोबर भारतीय प्रमाण वेळेनुसार 10:15 झाली आहेत. मॅच नंबर 3 मध्ये 2 टीम कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. टीम कॅप्टन ऑफ सीबीडी कॉप्स, सर्व पोलीस अधिकारी, त्यांचा अप्रतिम खेळ आपण पाहतोय आणि त्यांचे टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर टीम अकाल ज्योत 11 या टीमचे कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करू की या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे आणि हा सामना 5 षटकांचा असणार आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विष्णू सर आपल्याला पाहायला मिळतील, सीबीडी कॉप्स या टीमला लीड करतील. 3 मॅचेस दोन्ही संघ खेळलाय आणि 1 विजय. आणि आता मात्र दोन्ही टीम्सनं जर का उल्लेख करायचा झाला तर यंदा 1 एक्स्ट्रा टीम असल्या कारणानं आपल्याला मात्र एक तिसऱ्या पोलमध्ये
खरं तर एक्स्ट्रा सामने आपण खेळ करतोय. एका बाजूला मेजर पाजी आणि एका बाजूला विष्णू सर आपल्याला पाहायला मिळतील, आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ, ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपण पाहतोय. अर्थातच प्रशांतजी तडाखे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. कोण कॉल करेल? विष्णू सर, यू विल कॉल. विष्णू सर कॉल करतील आणि हा पहिला नाणेफेकीचा कौल. येस, अनमोल ज्वेलर्स असा कॉल केलाय. टॉस जिंकलात. मॅच भरपूर क्रुशियल असणार, कारण दोघी 3-3 मॅचेस खेळल्यात आणि 1-1 विजय मिळवलाय. जो जिंकेल तो स्पर्धेमध्ये स्थान निश्चित ठेवेल आणि पुढच्या खरं तर या स्पर्धेमध्ये खरं तर स्थान निश्चित ठेवून पुढची जर्नी मात्र कंटिन्यू करणार आहे. टॉस जिंकलात, काय असणार आहे डिसिजन? टॉस जिंकल्यानंतर आम्ही सर्वप्रथम फिल्डिंग करणार आहोत. फिल्डिंग केल्याच्या नंतर कमीत कमी धावामध्ये समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहोत. मेजर पाजी सुन रहे हो ना? कम से कम रनों पे रोकने का प्रयास करेंगे. शुभेच्छा असतील. मेजर पाजी, अभी नहीं तो फिर कभी नहीं, जीतना तो होगा. दोन्ही टीम्सचे कॅप्टन सांगतात की आम्हाला जिंकायचं, जो जिंकणार तो पुढे जाणार. अब तक की जर्नी कैसी रही मेजर पाजी? पहली मैच तो बहुत अच्छा हुआ था हमारा. हमने 9 बॉल पे 36 रन चेज किया था. दूसरी मैच में थोड़ा सा, एक तो नाइट में खेले थे और सुबह आके फिर से खेलना पड़ा, उसके लिए थोड़ा आगे पीछे हो गया. लेकिन ठीक है, मैच है, होता है. अभी ये जो मैच है बहुत क्रूशियल है हमारे लिए. हमें रन रेट से जितना पड़ेगा क्वालिफाई करने के लिए, तो हम लोग कोशिश भी वैसे करेंगे, खेलेंगे भी वैसे ही हम लोग. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला. आणि मी खरं तर टॉस जिंकलाय CBD कॉप्स या टीमनं आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. आणि या मॅचमध्ये खरं तर दोन्ही टीम्सना समसमान संधी आहे. दोन्ही टीम्सकडे एक विजय आहे. आता इथे जिंकणार आणि चांगल्याच रन रेटने जर का जिंकलात तर मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं स्थान ते निश्चित करतील. आणि या विद्यमान मॅचमध्ये खरं तर पहिल्या इनिंगचा खेळ नुकताच झाला. 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळते. लीग स्टेजमध्ये काहीशे अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, म्हणजे 2 तासांचं अगदीच कव्हरेज. 12-12:30 पर्यंत आपण लीग स्टेज कव्हर करू. त्यानंतर आपण नॉकआउटला सुरुवात करणार आहोत. अर्थातच जे सुपर 6 मध्ये जे संघ जातील त्याच्यामध्ये 3 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. आणि तदनंतर खरं तर या मॅचची खरी रंगत आपल्याला पाहायला मिळेल, कारण नॉकआउट स्टेजला जो संघ पुढे जाईल तो मात्र किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. मॅच सुरू होतीये आणि पहिलाच बॉल पॅडल स्वीप करत असताना 1 धाव अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल आणि धावसंख्येचा पाठलाग सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगतीपत्रावर बॉलिंग टाकवर आपल्याला पाहायला मिळेल. पेव्हलियन बॉक्स इन कडनं मारा करण्यासाठी सज्ज गोलंदाज रोहित. गवली धुरंदर्स या टीमचा स्ट्रायकिंग बॉलर, फ्रंट लाईन गोलंदाज. फ्रंट लाईन बॉलरनं पहिल्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं होतं. शफल झालेत. आत्मजित, कदाचित चुकी झाली का? एज लागला होता का? दॅट इज द क्वेश्चन. When we talk about cricket, it's all about presence of mind. सकाळचं सत्र आहे, थोडंसं मॉइश्चर आहे वातावरणामध्ये. वातावरण थोडंसं थंड समशीतोष्ण आपल्याला पाहायला मिळते आणि अशा मनमोहक आणि खरं तर थंड अशा वातावरणामध्ये स्पर्धेला आपण आज फायनलच्या खरं तर दिवसाला आपण प्रारंभ केलाय. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील आत्मजित आणि आत्मजितच्या बॅटमधनं हा फटका जोरकस आलाय जरूर. बॉल हवेमध्ये आणि पाठपुरा झेल टिपण्याचा प्रयत्न. मॅग्निफिसंट कॅच. वाव, व्हॉट अ कमिटमेंट, व्हॉट अन एफर्ट्स. अनिकेत आपल्याला पाहायला मिळाले. अ प्राऊड ऑफ CBD, अ यंग ब्रिगेड ऑफ CBD, अ यंग टॅलेंट ऑफ CBD. पहा ऍक्शन रिप्ले क्रिक लाईव्ह च्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. मॅग्निफिसंट एफर्ट्स बाय अनिकेत. पाठमोरे धावले, बॉलला पकडला, झेल टिपला. त्यांना सबकॉन्शियस माइंडनं सांगितलं की आपण बाहेर चाललोय. तदनंतर बॉल आतमध्ये फेकला आणि काय कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळतीये. दिस इज क्विक रिफ्लेक्स, क्विक प्रेझेन्स ऑफ माइंड आणि अफलातून इथे झेल टिपलाय. पंचांनी रिव्ह्यू केलाय, कारण त्याचं असं आहे की मॅच क्रुशियल मोमेंटला आहे.
महत्वाचा फलंदाज आहे, मोठा फलंदाज. आमचे मुख्य पंच आज पुण्याच्या शहानिशा करतील. जयंत पाटील सर आहेत आणि पडताळणी करून शहानिशा करून मात्र लगेचच सांगतील. आणि इट्स क्लिअर आउट. वाव, जबरदस्त फ्लातून. दिस इज द बेस्ट एव्हर कॅच ऑफ द टुर्नामेंट. पहा ॲक्शन रिप्ले पुण्याच्या वारंवार ह्या स्क्रीनवर आपणास पाहावयास मिळेल. क्रिकेटची जिद्द, क्रिकेटची चिकाटी, क्रिकेटचं साहस. नाव आहे अनिकेत आणि अनिकेतनं अप्रतिम झेल टिपलाय. दिस कॅन बी अ बेस्ट मेमोरेबल मोमेंट फॉर अनिकेत अँड फॉर टीम गवली धुरंदर्स. सलीलजी गवली यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहताय. संजीव अंकल, बबलू अंकल यांनी खरं तर यंदा मात्र नक्कीच नेतृत्व स्वीकारलंय. ऋषिकेश पानसरे या टीमसोबत एक्सपिरियन्स कॅम्पेनियन, शिवम शुक्ला, आशुतोष घाडेकर, अनेक यंग ब्रिगेड खेळाडू. त्याच्यामध्ये आपण रोहितचा नाम उल्लेख करूया. पहिला फलंदाज बाद झाला. द न्यू बॅट्समन इन एट नंबर 3 मिस्टर हर्षल. आउटसाइड ऑफ स्टिक कॉरिडॉर लेनची बॉलिंग आहे. अचूक लाईन दिशा. एक बॉल डॉट गेलाय. प्रेशर रिलीज होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं मोमेंटम मात्र शिफ्ट झालंय. ती फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे गवली धुरंदर्स आणि त्यांच्या विरोधात टीम आपल्याला पाहायला मिळतीये देव कृपा वॉरियर्स. हा फुलटॉस बॉल. इट्स इनअप्रोप्रिएट बॉलिंग. बीमर हाताळलाय आमचे पंच सिद्धेश राठोड. बीमर डिक्लेअर करत असताना इट्स अ नो बॉल +1. या धावा मिळतील. 2 रणसंख्या झाली ती 3 आणि अजूनही खरं तर भरपूर साऱ्या धावा करायच्या आहेत. 55चं मोठं टार्गेट सेट केलंय. 5 षटकांचे सामने, 10.5 ची सरासरी आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त 3 धावा आणि फ्री हिट बॉल अराउंड द विकेट. पुढे टाकला बॉल डाऊन द ग्राउंड परपेंडिक्युलर. परफेक्ट कॅल्क्युलेट करून हा फटका सजवलाय. तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण आयुष आपल्याला पाहायला मिळालंय. डायरेक्ट हिट झालाय की केलाय रन आउट. क्या बात है, व्हाट अ सेलिब्रेशन दॅट इज. जे घडायला नको हवं होतं तेच घडलंय. मॅच मध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर का फेल झालं, मॅच मध्ये एकाग्रता भंग झाली तर असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. आणि फलंदाज कोण बाद झालाय? ज्या बॅट्समननं पहिल्या दिवसामध्ये अफलातून खेळ खेळला होता तो साईराज पंडित बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ नाहक, व्हेरी अनफॉर्च्युनेट. नाहक बली. रन आउटच्या साह्यानं बाद होत असताना साईराज थोडे अपसेट, व्हेरी अपसेट इन फॅक्ट. 4 धावसंख्या आणि 2 गडी बाद झालेत. मोठे 2 फलंदाज बाद झालेत. मॅच मध्ये शिरकाव केलाय ऋषिकेश पानसरे गवली धुरंदर्स या टीमनं. मॅच मध्ये काय इम्पॅक्ट फेकलाय पहा. सुपर्ब कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये कमिटमेंटला फार महत्त्व असतं. तुमची कन्सिस्टन्सी, तुमचं खेळावरचं लक्ष. या मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकत असताना पहिलं षटक रोहितच्या नावे, पहिले षटक गवली धुरंदरच्या नावे. 2 गडी बाद झालेत. ड्राईव्ह केला बॉल, फिल्डर नाही आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिटिंग. बॅट्समन हर्षल याच्या बॅटमधनं आलाय. हा पहिला चौकार आणि रणसंख्या पोहोचेल ती 8 या आकड्यावर. 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1. 55 काढायचे आहेत. रणसंख्या झाली 8. 56 काढायचे आहेत. 24 चेंडू आणि अजूनही 48. चला फिल्डिंगचं सेटअप लगेच करून घ्या. ऋषी, बबलू अंकल, मेक इट फास्ट. पहिल्या 2 लीग मॅचेस आपण फास्ट फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करूया. नेक्स्ट मॅच मध्ये CBD कॉप्स विरोधात अकाल ज्योत या 2 टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल लढत. अकाल ज्योत या टीमकडे 1 विजय, 2 पराभव आपल्याला पाहायला मिळालेत. आणि CBD कॉप्स या टीमचा खेळ आपण पाहिला तर 3 मॅचेस खेळ करत असताना 2 विजय आणि
1 पराभव अशा पद्धतीनं मात्र आपला आजचं हा खेळ आपण पाहतोय. दुसऱ्या मॅचमध्ये दोन्ही टीम्स खरं तर प्रयत्न करतील. एका बाजूला CBD कॉप्स क्वालिफाय होण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करतील, तर एका बाजूला नेट रन रेटला मेंटेन करून सामन्यामध्ये मोठ्या फरकानं जिंकण्याचा प्रयत्न करतील. अकाल ज्योत मेजर पाजी यांनी हेच सांगितलं. चला ऋषी, यू आर टेकिंग एक्स्ट्रा टाइम. थंबी देवा पंच. सिद्धेश राठोड थोडी थंबी द्या, कारण आपण बरोबर 12:30 पर्यंत लीग स्टेज कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. विल ट्राय टू मेक आवर बेस्ट. युटिलाइज करूया आपण टाइम. पुढे टाकला बॉल, फिल्डर स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न करतील. अनिकेत शिंदे गोलंदाजला आपण मागच्या काही 2-3 वर्ष स्वतःला चांगलं त्यांना शेप दिले. नवी मुंबई प्रीमियर लीग या संकल्पनेमध्ये तो खेळला. एमर्जिंग प्लेयर म्हणून या खेळाडूकडे सर्वांचं अटेन्शन आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी त्यानं केली आणि अप्पा स्ट्रायकर्स या टीमकडनं प्रतिनिधित्व करत असताना मात्र मी म्हणेन आपल्या विभागाला आणि आपल्या टीमला मात्र त्याने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. आउट स्विंगिंग बॉलिंग, वन मोर टाइम, अनदर डॉट बॉल. दिस इज फर्स्ट डॉट बॉल इन द सेकंड ओव्हर. अनिकेत शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. दोन बंधू किशोर शिंदे आणि अनिकेत शिंदे क्रिकेटच्या या पटलावर आपण नेहमी पाहिलंय त्यांना खेळ करत असताना. काल किशोरचा ॲज अ बॅटर म्हणून अप्रतिम खेळ आपण पाहिला आणि आता त्यांचेच मोठे बंधू अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. त्यांची फिरकीची ही जादूगरी सादर करत असताना. दिस बॉल वन्स अगेन, वन मोर टाइम, अनदर डॉट बॉल. 2 कन्सिक्युटिव्ह चेंडू डॉट फेकत असताना अनिकेतनं आपली गुणवत्ता सादर केली आहे. हा बॉल लाईन मिस करतोय. इथे एक्साइटमेंट थोडीशी जास्त आपल्याला पाहायला मिळाली. कंट्रोल ढासलला, नियंत्रण जिथे ढासललं की मग गाडी रुलावरनं खाली येते, तीच काहीसं आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव मिळणार. रणसंख्या झाली ती 10. 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. ऋषीच्या पाठी टी शर्टच्या मागे जे अंक आहे तोच अंक आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. 10 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल येईल. ही गोलंदाजी अप्रतिम आहे. ही गोलंदाजी टर्न, स्पीड, स्विंग, डेव्हिएशन, फसवी गोलंदाजी आहे, चकवी गोलंदाजी. फलंदाजाला चकवलंय, कुठलाही मोठा फटका सजवण्याचा इथे मात्र मी म्हणेन अपॉर्च्युनिटी दिलेली नाहीये. यावेळेला लॉफ्ट केला बॉल, पुढ्यात टाकला होता, अगेन्स्ट द स्पिन खेळून काढलाय. 1 बाउन्स ओव्हर द डीप कॉर्नर रिजन. फिल्डर आहेत. 1 जा मिळणार. रणसंख्या पोहोचली ती 11. गडी बाद झाले 2. शेवटचा बॉल. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 3. फायनल बॉल. दुसरं पॉवर प्लेचं षटक आक्रमण करावं लागेल. इथे षटकार आला तर धावांना ॲक्सेलरेट करता येईल. इथे षटकार आला तर थोडासा आत्मविश्वास वाढेल. इथे षटकार आला तर मॅचचं मोमेंटम हलकं शिफ्ट होईल बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. परंतु ते घडण्यासाठी पदलालित्य तुमच्याकडे असायला हवं. शॉटचं सिलेक्शन, तुमचं स्टान्स, तुम्हाला बॉलला मिडल करावं लागेल. ताकद, टायमिंग, प्लेसमेंट या गोष्टी पाहाव्या लागतील. इथेही फिरकीनं चकवला होता परंतु लाईन मिस करताय तसा इशारा पंचांचा आलाय. शेवटचा बॉल. रणसंख्या झाली 12. CBD प्रीमियर लीग 2025 हा 16 आणि ते फिल्डर आहे. जज करतील आणि वडा कॅच. टू एंड द सेकंड ओव्हर. अनदर विकेट डाऊन. फलंदाज कुणाल पाटील खेपी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 3rd विकेट डाऊन फॉर बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. देवकृपा वॉरियर्स पडझड झाली आहे. काय चुकलं खरे पाहता. रनआउटची विकेट साईराज पंडितची. साईराजची विकेट ही गोल्डन प्राइज विकेट होती. पहिल्या दिवसामध्ये अक्षरशः त्यानं आपल्या फलंदाजीच्या शैलीनं सर्वांना इम्प्रेस केलं. त्याच्याकडे क्रिकेटचा टेम्परेमेंट आहे, आक्रमकता आहे. दोघींचा संगम या मॅचमध्ये असायला हवा होता. ते पाहायला मिळाला नाहीये. रन आउट तो झाला. नाहक बली. चला ऋषी, फिल्डिंगचं सेटअप लगेच करून घ्या आणि मॅच आपण लगेच सुरू करायची आहे.
2 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 14 क्रमांकाची जर्सी परिधान करून आपल्याला पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 5 मिस्टर दिनेश, अ स्मॉल साइज डायनामाइट. हर्षल आणि दिनेश असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. चला अजूनही फक्त 8 मिनिटांचा अवधी असेल. ऋषी, यू विल बी पॅनलाइज. 12 मिनिटं झालेली आहेत. यू आर टेकिंग एक्स्ट्रा टाइम अँड ऑन टू द बॉलिंग मार्क. ऋषी, आउटसाइड द ऑफ स्टिक हा बॉल वाईड डिक्लेअर केलाय. पंचांचा इशारा येईल. पंचांचं आपण कौतुक करूया. पहिल्या दिवसामध्ये सिद्धेश राठोड, जयंत संजयजी सावंत आणि जयंतजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु मला वाटतं लोबो सर आज नाही आहेत. ओ यावेळेला आपण लाईन मिस करताना पाहतोय. एक चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक, एक चेंडू आउटसाइड द लेग स्टिक. 2 कन्झिक्युटिव्ह व्हाईट बॉल्स. जितके व्हाईट बॉल तितक्या एक्स्ट्रा रन तुम्ही देताय. जितक्या एक्स्ट्रा रन देताय तितका आत्मविश्वास वाढेल त्या फलंदाजी करणाऱ्या टीमचा. उड्यात टाकला बॉल, उचलला बॉल. फलंदाजानं मी म्हणेन फटका सजवण्याचा प्रयत्न केला. टायमिंग थोडंसं फसलं. बॉलला इलेव्हेशन जास्त मिळालंय. लॅक ऑफ टायमिंग अँड लॅक ऑफ पॉवर. हर्षल इथे मात्र ट्रॅप झालाय, मोहात सापडला आणि इथे 4था फलंदाज बाद झालाय. जशी 6 मिनिटं होतील, 20 मिनिटं जशी होतील, तसा अतिरिक्त 1 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अंतर्वर्तुळामध्ये तुम्हाला त्या शिफ्ट करावा लागेल. 14 धावा झाल्या, 56 काढायचेत. अजूनही इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. ते उर्वरित चेंडू असतील 17 आणि 17 मध्ये धावा काढायच्या आहेत. त्या 42, 42. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 6 बाळू प्रक्षालय. फिरून मारायचा प्रयत्न, प्रीमिडिएटेड स्ट्रोक, मिनिमम एफर्ट्स आणि मॅक्झिमम रिझल्ट मिळतील. धावा किती? 2 कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न 2 मिळत असताना आता 16 चेंडू आणि 40 धावांचं इक्वेशन आहे. मॅच मध्ये पुनरागमन करून द्यावा लागेल. बालू आहेत. गतवर्षी बालूचा खेळ, त्याच्या बॅटमन आलेले 1-2 षटकारे आम्ही पाहिलेत. या मॅच मध्ये तो इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळेल का? संघ अडचणीमध्ये, तारणहार तो ठरेल का? परिस्थिती थोडी गंभीर आहे. खंबीर ते उभे राहतील का बॅट्समन बालू? पुन्हा एकदा शफल झालेत. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत, जज करण्याचा प्रयत्न आणि अनिकेतनं अप्रतिम झेल टिपलाय. या मॅच मधील 3रा झेल टिपत असताना मॅचच्या आता फासे पलटलेत, चित्र पलटलंय. 15 चेंडू आणि आता 40 धावा काढायचे आहेत. फलंदाज थोडेसे दबावाखाली आहेत आणि क्रिकेट हा खेळ तुम्हाला दबावाला जुगारून खेळावा लागतो. संकटात आहे टीम देवकृपा वॉरियर्स आणि संकट तुमच्यातली जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात. चला, आणि रसिक प्रेक्षकांना मात्र ही खुशखबर असणार आहे. आयवा कॅच. सीमारेषा बाहेर कोणत्याही रसिक प्रेक्षकांना जर का झेल टिपला तर ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं अप्पा स्ट्रायकर्स CBD हे ऑर्गनायझर आहेत आणि अप्पादादा तडाके आणि त्यांची संपूर्ण मंडळी, अर्थातच ऋषी पानसरे असतील, शिवम शुक्ला असतील, त्याच्यामध्ये जर आपण नामोल्लेख करूया हेमंत दादा पाटील असतील, आमचे गुणलेखक दिव्येश. आयवा कॅचसाठी 200 रुपये कॅश प्राइज आणि जर का एका हातात झेल टिपला तर एक ब्रँडेड टी-शर्ट सुद्धा मिळेल. ये शिवम है, ये शुक्ला है. ओ एज लागला बॉल इन स्विंगिंग बॉलिंग. ऋषिकेश पानसरे विथ द बॅट. आपण पहिल्या दिवसामध्ये अर्धशतक त्याचं पाहिलं. विथ द बॉल तो चमकदार कामगिरी करतो या मॅच मध्ये. 2 वाईडनं सुरुवात केली आणि काय कमालीचं कमबॅक केलंय. जबरदस्त, अप्रतिम कमालीचं कमबॅक. लोकांची तोंड जर का बंद करायची आहेत आयुष्यात आणि खेळात, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे कमबॅक. आणि ते केले ऋषी पानसरेनं. आणि हाही वाईट, हाही डॉट बॉल. ऋषी
with the ball. Quick and clever bowling. Good morning, Avi. Over the wicket. ऋषी रनअप मध्ये गफलत झाली आहे. मॅच थोडी फसली आहे. जरूर आपण पाहताय अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडूने 39 धावांची गरज आहे. 6 आल्या तर उरतील 33. ड्राइव्ह केलं बॉल. बॉल हवेमध्ये आणि आलाय की बॉल थांबलाय. आहेत फिल्डर गुरमीत आणि एक्सपिरियन्स गुरमीत यांनी पकडला हा झेल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीनं हा एक साधा सोपा झेल टिपला गेलाय. बॅट्समन क्रमांक इथे 6 बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. ऋषीचे हे षटक फक्त 5 धावा खर्च केला ऋषीनं. गुड बॉलिंग अनालिसिस. चला चला गवळी धुरंदर टीम मिटिंग घेऊ नका. शेवटची ओव्हर आहे. चला फिटिंग लावा. जास्त वेळ घेऊ नका. गवळी धुरंदर्स टीम मिटिंग कोणी घेऊ नका. लवकरात लवकर चला स्टार्ट करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. 18.28 सेकंद झालेत. जशी 20 मिनिटं होतील ऋषी तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू आंतरवर्तुळामध्ये शिफ्ट करावा लागेल विदाउट अ नोटीस. And the new batsman in at number 8. नारायण एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. मॅच थोडी फसली आहे. 12-39 असं इक्वेशन आहे. प्रति एका चेंडूवर आक्रमण करावं लागेल. आउट स्विंगिंग बॉलिंग. बॉलिंग ॲक्शन फार छान आहे. रिदमिक बॉलिंग ॲक्शन. रिलीज ऑफ पॉइंट आणि टप्पा फार छान करता. ही लाईन चांगली आहे. पहिल्याच बॉलवर एकदा मिळणार. 11 चेंडू आणि 38 इक्वेशन आहे. मॅच थोडी फसली आहे देवकृपा वॉरियर्स या टीमसाठी. पहिल्या 3 मॅचेसमध्ये 1 विजय 2 पराभव आपल्याला पाहायला मिळाले. या मॅच मध्ये जर का पराभव झाला तर स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. महेशजी पटेल यांचा संघ देवकृपा वॉरियर्स आणि अनदर विकेट डाऊन. ऋषी पानसरे ॲज अ विकेट किपिंग स्पेशलिस्ट विकेट कीपर ॲज वेल. He has shown his ability with the bat on a very first day. पहिली हाफ सेंचुरी त्याच्या बॅटमधनं आपण या सीझन मधली पाहिली. आणि त्यानंतर विथ द बॉल आपण पाहतोय मीडियम पेसिंग बॉलिंग आणि त्याचबरोबर ॲज अ स्पेशलिस्ट विकेट किपर. ही तिहेरी भूमिका तीनही डिपार्टमेंटमध्ये डॉमिनान्स ऋषिकेश पानसरेचा आपल्याला पाहायला मिळाला आहे. विथ द बॅट अँड अ बॉल अँड अ विकेट किपिंग स्किल आणि लिडरशिप स्किल ॲज वेल. फिल्डिंगचं सेटअप लावणं, गोलंदाजाला प्राचारण करणं, गोलंदाजीमध्ये परिवर्तन करणं, या सर्व काही गोष्टी मात्र अप्रतिम साधल्या गेल्यात. फिरून मारला बॉल. बॉल गेला स्क्वेअर क्रिव्हिजनमध्ये. 1 धाव तर मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला नाहीये. 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित इक्वेशन आहे 9 चेंडू आणि 37 धावा. हा व्हाईट बॉल असेल का? पंचांचा इशारा येईल आणि हो इट्स अ व्हाईट बॉल कॉल. 9-36. नऊला 36. 4 धावा प्रति एका चेंडू मागे चौकार तुम्हाला ठोकावा लागेल अन्यथा मॅच पासून दूर जातील देवकृपा वॉरियर्स संघ. महेशजी पटेल यांनी प्रस्थापित केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधात सलीलजी गवली यांनी प्रस्थापित केलेला संघ. गवली धुरंदर्स या मॅच मध्ये आपण पाहताय पकड मजबूत करत असताना विजयाकडे मार्गक्रमण करतील. आपला प्रवास निश्चित करत असताना कॅप्शॉट सिलेक्शन. बॉल फरार होईल. 1 टप्पा घेऊन बॉल गेला. डीप मिड विकेट रिझन क्लिअर करणारा येतोय. बॅट्समन क्रमांक 7 विशाल सरांच्या बॅटमधनं आलाय. हा त्यांचा अगदीच मी म्हणेन ऑन साइड फेवरेट झोन आहे आणि ऑन साइडला ड्राइव्ह करणारा चौकार आलाय. ज्यांनी नेहमीच खरं तर अनेक युवकांना प्रेरणा दिली आमचे दीपक सर. गुड मॉर्निंग. क्रिकेटचे अप्रतिम असे खेळाडू. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि इथे अजून एक विकेट. विकेट किपिंग स्किल ऋषिकेश पानसरे. अनदर विकेट डाऊन. कॉट बिहाइंड.
शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि ऋषी एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. चला घाई करा ऋषी, मेक इट फास्ट. चला चालू करा. गवळी धुरंदर जास्त वेळ घेऊ नका. गवळी धुरंदर त्यांना विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका, चालू करा. ॲज अ पेनल्टी शिफ्ट करावं लागेल. गवळी धुरंदरला पेनल्टी आहे, एक प्लेअर आत घ्यायचा आहे. गवळी धुरंदर तेरा संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चंदानी ब्रदर्स 2-1-1, 2 मॅचेस 1 विजय 1 पराभव. सुनीलजी चंदानी यांचा संघ. टीम मिरन 11 3-1-2. अजूनही 6 मध्ये 32 काढायचे, 24 धावसंख्या झाली आहे, 32 काढायचे. 5 मध्ये आता 31 काढायचे. मॅच फसली आहे. 5 षटकार जरी ठोकले तरी स्कोर लेवल होईल. हाफ ट्रॅकर बॉल, दॅट शुड बी अनदर डॉट बॉल. मिरन 11 3-1-2, 3 मॅचेस 1 विजय 2 पराभव. जियान शेख यांचा संघ. भनगे ब्रदर्स या टीमनं प्रतिम खेळ साकारलाय आणि ऑन द टॉप ऑफ द टेबल ते आपल्याला जरूर पाहायला मिळतील. डॅनियल ब्रदर्स सुद्धा आपल्याला ऑन द टॉप ऑफ द टेबल ग्रुपमध्ये लीड करत असताना 3 मॅचेस 3 विजय 1ही पराभव त्यांच्या वाट्याला आला नाही आहे. सिनू डॅनियल्स सरांचा संघ. विक्रमजी भनगे यांचा संघ. भनगे ब्रदर्स अप्रतिम खेळ याही टीमचा राहिला आहे. त्यानंतर देवकृपा वॉरियर्स चौथी मॅच सुरू असताना ऑलमोस्ट पराभवाच्या उंबरठ्यावर प्रवास सुरू आहे आणि स्पर्धेतनं अगदीच मी म्हणेन ऑलमोस्ट करतात त्यांचा परतीचा प्रवास आता सुरू असणार आहे. देवकृपा वॉरियर्स महेशजी पटेल यांचा संघ. गवळी धुरंदर्स सलीलजी गवळी यांचा संघ. या मॅचमध्ये जर का विजय मिळवला तर पुढचा प्रवास निश्चित करतील. सूरज साईराज लॉजिस्टिक रुद्र 11 3-2-1, 3 मॅचेस 2 विजय आणि 1 लॉस. शशिकांतजी गायकवाड यांचा संघ. वर्टिगो फायटर्स 3-1-2, 3 मॅचेस खेळलेत 1 विजय आणि 2 पराभव. दीपेशजी उद्देशी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मल्हार 11 3-2-1, 3 मॅचेस खेळलेत 2 जिंकलेत. शंतनू पलसकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर भूमिका 11 नामदेवजी राठोड यांचा संघ. 3-1-2 याही टीमकडे 1 विजय आणि 2 पराभव आहे. अकाल ज्योत सेवा संस्था 3 मॅचेस 1 विजय 2 पराभव. चौथी मॅच नेक्स्ट मॅचमध्ये ते इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि स्वामी समर्थ यांचं थोडं मी म्हणेन ऑन द बॉटम ऑफ द टेबल. 3 मॅचेस आणि 3ही पराभव अशा मात्र स्वामी समर्थ या टीमचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 13 संघ आणि ऑन द टॉप ऑफ द टेबल वी कॅन सी डॅनियल ब्रदर्स लीड करत असताना 3 विजय फॉलोइंग बाय भनगे ब्रदर्स. शेवटचा बॉल आणि जवळजवळ 21 असं इक्वेशन आहे. चला टीम CBD कॉप्स आपण लगेचच फिल्डिंगचं सेटअप करून घ्या. आणि विजय झालाय तो फिल्डिंग करणारा संघ गवळी धुरंदर्स. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स सलीलजी गवळी. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स बबलू अंकल आणि अभिनंदन ऋषी फॉर द अनदर विन इन द टुर्नामेंट. चला गवळी धुरंदर बाहेर या ग्राउंडच्या लवकर लवकर. गवळी धुरंदर सहकार्य करा कमिटीला, बाहेर या लवकर.
Rishikesh Pansare with the bat and a ball and a wicket keeping skill.